हॅलो फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, तर आता आमचं बँड्रा रिक्लेमेशन झालेलं आहे. यानंतर आम्ही आता डिनरसाठी चाललेलो आहे. चला तर मग बघूया कुठे चाललो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गाईज, आम्ही आलो आस्वादमध्ये, पण इथे नाही अपने फोटो फ्रेंड्स, इथे आस्वादमध्ये दुपारी बघाल, रात्री संध्याकाळी बघाल, इतकी गर्दी असते की तुम्हाला अर्धा एक तास वेटिंगसाठी थांबावंच लागतं. सो आम्ही इथे 8:45 पोहोचलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही 1 तासानंतर आतमध्ये जेवायला गेलो, कारण 10:30-11 वाजता हे जे रेस्टॉरंट आहे ते बंद करतात. आणि इथे आपल्याला मराठमोळं मस्तपैकी महाराष्ट्रीयन जेवण जेवायला मिळतं. आजपर्यंत आम्ही जेवढा टेस्ट केलेल्या डिशेस आहेत ऑसम होता चवीनुसार. म्हणजे महाराष्ट्रीयन थाली किंवा जे फूड असतात आपले ते खूप सुंदर आणि चविष्ट असतात इकडे. तर तुम्हाला आपल्या घरचं किंवा आपलं महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे आस्वादला येऊन एकदा तरी ट्राय करा. इथे बघाल तुम्ही सर्व डिझाईन वगैरे, सर्व डेकोरेशन प्रॉपर असं महाराष्ट्रीयन लुक असं देतं आपल्याला. आणि इथे जे रेस्टॉरंट आहे ते आपल्या शिवसेना भवनच्या समोरच आहे आणि हे रात्री 10:30 ते 11:15 पर्यंत बंद करतात. आणि तर त्यांचं टाईम लिमिट जे आहे ते 10:30 ते 11 पर्यंतच आहे. सो जितकं होईल तितकाच लोक इन करतात. इथे सर्व डेकोरेशनचं बोलाल ना, ते बघा, हे पण टिश्यू जे ठेवलेलं आहे ते पण खणाची जशी साडी असते तशा पद्धतीचं आहे. असं छान त्याचं मेनू कार्ड जे होतं त्याच्यावरती पण जे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं फेवरेट महिलांचं जे दागिना असतो नथ, ते आहे. तुम्ही पाहू शकता. ते बघायला खूप छान वाटत होतं. पूर्ण तुम्ही येऊन बघाल ना तर एकदम मी मुंबईकर या मी मराठी अशी फिलिंग येते. सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा इथे जर गेला नसाल तर. खूप छान आणि टेस्टी असतं. ॲक्च्युली आम्ही यावेळेला पण बरंच काय काय ऑर्डर केलं आहे. लास्ट टाईम आम्ही इथे थालीपीठ घेतलं होतं, फालुदा घेतला होता आणि कोथिंबीरवाडी असे बरेच ट्राय केलेले होते. आणि यावेळेला आम्ही भाकरी घेतलेली आहे, झुणका भाकर. यामध्ये आपल्याला एक ज्वारीची भाकरी, एक तांदळाची भाकरी, झुणका, वांग्याचं भरीत, मस्तपैकी छान अशी तिखट मिरचीची चटणी, जसं आपलं महाराष्ट्रीयन लोकांमध्ये डांगर बोलतात, कांदा मिरची टाकून केलेलं ते, आणि पावभाजी घेतलेली होती. प्लस त्याचबरोबर मसाला भात, असं बरंच मिसळ घेतलेली होती, उसळ घेतलेली होती. अशा बऱ्याच व्हरायटीज आम्ही बरेच सारे मेनूज मागवलेले होते. सगळेच खूप ऑसम होते. सर्वांनी मस्त वेगळं खाल्लेलं होतं. खूप छान होतं.
लिली तर नाही येणार. हे छान आहे. लिली किती जेवली? किती जेवली? 5 जेवली. हो, मज्जा आली का? हो. कुठे आलोय आपण माहितीये का? दादरला आलोय, दादरला. हा. काही 12:15 झालेले आहेत आणि आम्ही फायनली घरी पोहोचलेलो आहे.